कसे आहेत मित्रांनो तुम्ही? आज मी भेळ बनवायला चाललो, ते तुम्ही बघू शकता. पहिले मी कांदा कापेल, ते तुम्ही बघा. तर मित्रमंडळींनो, आता मी कांदा कापत आहे. हा लवकर निघतच नाही ना, कोणाकोणाला तर राग पण येतो याचा. कधी कधी तर डोळ्यातून आसू पण निघतात. याची एक ट्रिक असते, ती तर मला पण नाही माहीत, पण याच्याने लवकर निघतं. आता आपण कापूया. अरे प्लेट घ्यायची विसरलीच. आता मी 2 मिनिटात आलो पाणी पिऊन. आता आपले कांदे कापले गेले आहेत. आता आपण एक प्लेट चिवडा घेणार. आपण आता चिवडा घेऊया. आमच्या इथे चिवडा कालच बनवला, म्हणून आमच्या इथे भेळ बनते रोज, आणि ती भेळ फक्त मीच खातो आणि मीच बनवतो. तर काहीच आपला चिवडा घेऊन घेतला आहे आपण पातेलीभर. तर आता आपण टमाटे कापूया. चला. तर काहीच आपले टमाटे कापून झालेले आहे. तर आता चला हे कांदे त्याच्यात टाकूया. कांदे टाकल्यानंतर आपण सगळ्यात पहिले आपण मसाला टाकूया. हात धुतल्यानंतर आपण मसाला टाकूया. आणि खूप पॅक लावलं होतं. सगळ्यात पहिले आपण चटणी टाकूया. मग नंतर हळद टाकूया थोडी. आणि तुम्हाला वाटलं तर तुमच्या मनाने अजून सॉस वगैरे टाकू शकता. तर आपली चटणी टाकली गेलेली आहे. मग आपण नंतर चमचीने मिक्स करायचं आहे. तुम्हाला माहीत आहे का की ना, सगळ्यात भारी भेळ ना एका सॉसने बनते. ती मला पहिले मी बनवली होती 2-3 वर्ष आधी. तर ना ती एवढी छान लागली होती मला. त्या सॉसचं नाव जर तुम्हाला पाहिजे असेल, त्या सॉसचे नाव काय आहे माहीत आहे तुम्हाला? त्या सॉसचे नाव आहे शेजवान चटणी. ह्या भेळमध्ये टाकून ती एवढी छान लागते, खूप छान लागेल. तुमच्याकडे जर असेल ती सॉस तर तुम्ही नक्कीच टाकून पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.